हो. हो नाही हा. छान छान. चलो आता आपण उपासनेचा भाग थोडंसं मी नाव घ्यायचं कारण एवढंच होतं की आज यदुवीरनी प्रथमच येऊन प्रार्थना घेतली होती. आपण नॉर्मली आता निरंजननी प्रार्थना घेतली असती, तो सूत्रसंचलन करतोय म्हटल्यावर, पण यदुवीर पहिल्यांदाच आला आणि प्रार्थना छान म्हणतो यदुवीर, म्हणून प्रार्थना त्यांनी घेतली आणि म्हणून थोडंसं नाम पण आपण त्याबरोबर घेतलं. आता जो भाग आपण बघत आहोत उपासनेचा, खरं तर सर्व केंद्राची सुरुवात आपण उपासनेने करतो आणि विशेष भाग आपण बघतोय. तो जो भाग आहे तो अष्टांग योगाच्या अनुषंगाने बघतोय. अष्टांग म्हणजे काय? 8 अंग. माझा स्क्रीन तुम्हाला दिसत असेल तर बघा बरं का. आज आणि सगळे मोठी मुलं पण जॉईन झाली आहेत ना. तर असं आपण बालकेंद्राची सुरुवात असं म्हटलं निरंजननी, मी त्याला म्हटलं सुरुवातीला की बालकेंद्राबरोबर बाल किशोर केंद्र असं झालंय आता आपलं. सगळे 8, 9, 10, 7 मोठे मोठे आहेत. आता 7th मध्ये आर्य पण जाणार आहे. तर थोडं आपल्याला कळलं पाहिजे की जी आपण ध्यान उपासना जे शिकायचा प्रयत्न करतो किंवा नाम पण आपण छान शांतपणे घ्यायचा प्रयत्न जो करतो, ते कसं अजून अधिक अधिक छान पद्धतीने घेता येईल, ध्यान आपलं सखोल कसं करता येईल आपल्याला, म्हणजे ध्यान सखोल कसं लागेल, आपण त्या ठिकाणी अधिक स्थिर अधिक शांत मन सर्व ईश्वर भावामध्ये स्थिर करून कशा पद्धतीने आपण क्वालिटी ऑफ मेडिटेशन इम्प्रूव्ह करू शकू. पण हे क्वालिटी ऑफ मेडिटेशन इम्प्रूव्ह करायचं असेल तर त्यासाठी ना काही एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत आणि काही इंटरनल फॅक्टर्स आहेत. तर आता आपण एक्सटर्नल फॅक्टर थोडक्यात बघणार आहोत आपण तो. आणि तो एक्सटर्नल फॅक्टर म्हणजे त्याला यम नियम असं वेगवेगळ्या गोष्टी म्हणल्यात. 8 अंग, त्याच्यामधलं यम असा एक पहिलं एक्सटर्नल फॅक्टरचा पार्ट आहे. आणि त्याच्यामध्ये काय काय आहेत बघा. किती डिसिप्लिन्स आहेत तुम्ही जर बघितले तर: अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. त्यातलं अहिंसा आणि सत्य आपण मागच्या वेळेस बघितलं होतं. आज आपण अस्तेय बघणार आहोत. आपण रिवाइज पण करत राहू, हरकत नाही. पण अस्तेय म्हणजे काय? नॉन स्टीलिंग. आता आपल्याला सगळं हे कळतं बरं का, नॉन स्टीलिंग आपल्याला शक्यतो कळतं, पण त्याच्यात गमती जमती छोट्या छोट्या असतात. तर 8 लिम्स ऑफ योगा असं म्हटलंय तुम्हाला. योग म्हणजे योगा इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, योग असं आपण मराठीमध्ये म्हणतो. तर यम, नियम, मग पुढे आसन म्हणजे कसं आहे, तर बॉडी स्थिर ठेवली पाहिजे, त्याला आसन म्हटलंय. मग प्राणायाम म्हणजे ब्रीदिंग शांतपणे झालं पाहिजे, त्याला प्राणायाम म्हटलंय. त्यानंतर प्रत्याहार, त्यामुळे बाहेर सगळीकडे मन धावतं, पण मनाला खेचून आतमध्ये मस्तकाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायला लावलं पाहिजे. त्याच्यासाठी लागणारा जो प्रयत्न आहे त्याला प्रत्याहार असं म्हटलेलं आहे. मग धारणा, धारणा म्हणजे काय? ईश्वर भाव चित्तामध्ये धरून ठेवायला लागतो, हो की नाही? कारण मन बाहेर पळतच असतो, त्याला आणून एका जागेवरती कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी ठेवायला लागतं शांतपणे. आणि ते शांतपणे ठेवलं जरी तरी नुसतंच ते बसू शकत नाही, त्याला काहीतरी द्यायला लागतं. त्यामुळे जे नाम आपण ओंकार ध्यान साधनेमध्ये ओम असं म्हणत असतो, त्याच्याबरोबर जो ईश्वर भाव मनामध्ये व्यक्त होतो ते त्या मनाला द्यायला लागतो की अरे हा ईश्वर भाव पकड आणि त्या ठिकाणी शांत राहा. धारणा. आणि ही सगळी प्रोसेस जी ज्या ठिकाणी भ्रूमध्यच्या ठिकाणी चालवायची आहे, ध्यान. आणि असं करता 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 एक रूपता जी प्राप्त होते खूप पुढे, त्याला म्हणतात समाधी. तर त्यातलं आपण जो पहिला यमांमधला जो तिसरा यम आहे, म्हणजे ते यम देवता नाही बरं का, पण डिसिप्लिन असं आपण म्हणूया, त्याला अस्तेय असं म्हटलंय. आणि गंमत बघा किती म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी येतात. अस्तेय म्हणजे मी काय म्हटलं, नॉन स्टिलिंग. मग नॉन स्टिलिंग मध्ये काय येतं? चोरी करू नये. चोरी करू नये एवढाच भाग आहे का? हो, हा तर भाग आहेच, पण त्याबरोबर दुसऱ्यांचे त्यांच्या नकळत किंवा त्यांच्या परमिशन शिवाय वापरू नये किंवा घेऊ पण नाहीये. मग एवढाच भाग आहे का? नाही, याच्या पलीकडे सुद्धा जाऊन आपल्याकडे जे आहे ते आवश्यकतेपुरतं गरजेपुरतं आपल्याकडे आहे, ती गरज भागली की इतर सर्व गोष्टी त्या गरजू लोकांना वाटून टाकाव्यात, त्यांच्यामध्ये वाटाव्यात असं सांगितलंय. हे सगळं मिळून अस्तेय होतं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला कळतं, या स्लाइड छान छान आहेत. त्यामुळे काय ना, असं ते परमहंस योगानंद म्हणजे एक मोठे हठयोगी होऊन गेले, त्यांनी असं म्हटलंय की वेन यू लिव्ह दिस वर्ल्ड, material riches will be left behind, but every good that you have done will go with you. कारण एक प्रवास आहे माणसाचा, तो प्रवास मृत्यूनंतर पण चालू राहतो त्या जीवाचा. आणि तो जो प्रवास आहे त्याच्यामध्ये आता शरीर तर पडलं, सगळ्या गोळा केलेल्या गोष्टी तर पडल्या, इथेच राहिल्या पृथ्वीवरती, आणि हा जो प्रवास पुढचा चालू राहणार आहे तो कसा काय ते देवालाच ठाऊक. पण काय मग घेऊन जातो? सगळे चांगले संस्कार, सगळ्या ज्या ज्या पुण्य त्यांनी कमवलेलं आहे ते बरोबर घेऊन जातो. त्यामुळे अस्तेय इतकं विलक्षण महत्वाचं आहे. हे फक्त मरणानंतर नाही, पण जिवंतपणी सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने स्वतःला तेव्हाच घडवायला लागतं. मेल्यानंतर काय देव बघून घे, झालंच म्हणजे गेलाच माणूस तो, असं होईल. तर आता त्याच्यामध्ये बघा, चोरी काय, एखादी व्यक्ती का चोरी करते हो?
तर त्याच्यामध्ये ना 4 गोष्टी मुख्य त्याच्यामध्ये येतात, आपल्याला कळतंय सगळं. एक तर मला पाहिजे, म्हणजे लोभ, ग्रीड. त्याच्या खाली तुम्ही जर वाचला स्लाइडवर तिथे दिसेल तुम्हाला, ग्रीड इज अ स्ट्रॉंग डिझायर टू पोसेस व्हॉट राईटफुली बिलॉंग्स टू अदर्स. दुसऱ्याची एखादी गोष्ट घ्यायची, ओढून घ्यायची. लोभ, आपल्याला लोभ दुसऱ्याचीच घ्यायला पाहिजे लोभ असल्यामुळे असं नाहीये, ती गोष्ट जी असेल ती घ्यायची वाटतच असते आणि अजून अजून घ्यायची वाटते. आणि मग दुसरा एक फॅक्टर त्याच्यामध्ये येतो की दुसऱ्याला मिळू नये म्हणून आपण काढून घ्यायचं. मग असं एक होतं. आणि मग तिसरं काय होतं, तर तिथे खाली गारफिल्ड, तुम्ही जर कार्टून पाहिलं एकदम आळशी मांजर येते. तसा आळस माणसाच्या जीवनामध्ये काही न करता, कष्ट न करता. कोणाला तरी असं विचारलं होतं, तुला काय व्हायचंय मोठेपणी? त्या मुलांनी उत्तर दिलं, मला पेन्शनर व्हायचंय. अरे पेन्शन मिळणार कसं? आयुष्यभर कष्ट केले तर पेन्शन मिळतं, नाहीतर आपोआप पेन्शन नाही सुरू होत. पण त्याला असं दिसत होतं की आजोबा कसे मस्त बसतात आरामात, सकाळी पेपर वाचतात, चहा पितात, काही त्यांना टेन्शन नाही, आणि बँकेमध्ये महिन्याच्या शेवटी पेन्शन येतं. असं म्हणल्यानंतर आजोबांनी 50-60 वर्ष जे काय असतील ते कष्ट केलेले आहेत ते त्याला दिसतच नाही. मी पेन्शन होणार. त्यामुळे आळस सर्वात मोठा प्रॉब्लेम निर्माण करतो, कष्ट न करायची तयारी. आणि मग कसं वाटतं की हा, मग कष्ट न करता आम्हाला हे सगळं मिळत जावं जे काही दुसऱ्यांकडे आहे, वेगवेगळ्या ठिकाणी आहे. आणि एक चौथा फॅक्टर आहे, तो सर्वांनी सांभाळायला पाहिजे किशोर केंद्रात किंवा बाल केंद्रातल्या सगळ्या मुलांनी. तो म्हणजे संगत. संगत म्हणजे काय? कुठल्या मित्रांबरोबर राहतो. मारामारी करणाऱ्या, धुडगूस घालणाऱ्या, चोरी करणाऱ्या अशा जर लोकांबरोबर, मित्रांबरोबर, यांना जर आपण मित्र म्हणवलं आणि आपण जर त्यांच्याबरोबर राहिलो तर आपल्यालाही हळूहळू तशी सवय लागायला लागते. त्यामुळे ह्या 4 गोष्टींमुळे माणसाची प्रवृत्ती चोरी करावीशी असं त्याच्या मनामध्ये येऊ शकतं. यायला असं नाही, पण खूप मोठी प्रोबॅबिलिटी असते. मला संत काय सांगतात? संतांनी, समर्थांचा फोटो बघा आणि मनाचा श्लोक आहे, त्यांनी काय सांगितलंय? नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे, अतिस्वार्थ बुद्धी नुरे पाप साचे. म्हणजे काय म्हणतात ते की अरे दुसऱ्यांच्या पुढचं जे द्रव्य आहे, म्हणजे एखाद्याकडे खूप सुंदर ड्रेस मिळाला, एखाद्याला काहीतरी भारी गिफ्ट मिळालं, कुठला तरी मोबाईल, आता तुमचं हे असं आहे की मोबाईल वेगवेगळे फार भारी वाटतात, मग आपण आई वडिलांकडे हट्ट करतो. मग आई वडिलांना शक्य असेल दिला वगैरे सगळं ठीक आहे, पण उगाच हट्ट तर करू नये. पण त्याच्या उपर जाऊन जर सपोज तो हट्ट पुरवला गेला नाही तर कदाचित असं वाटू शकतं की यार त्याचा मोबाईल मला थोड्या वेळ तरी मिळेल का? मग कसा मिळेल? मग असं आपल्याकडे असतं तर काय भारी झालं असतं. आणि मनामध्ये सगळे विचार सुरू होतात. नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे. अरे दुसऱ्यांचं द्रव्य आहे, द्रव्य म्हणजे काय? कुठल्या तरी वस्तू. त्याच्या मागे कशाला लागतो? त्याच्या ठिकाणी मन तू घेऊनच जाऊ नको. मग काय कर? अतिस्वार्थ बुद्धी, समजून घे की खूप सेल्फिश जर झालास तू तर काय होईल? मनामध्ये अशी पापवृत्ती निर्माण होईल. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे धावू नकोस. घडे भोगणे पाप ते कर्म खोटे. आणि असं तो भाग आपण थोडासा नंतर बघू शकतो मला श्लोक बघताना. आपण असं जर काही स्वार्थामधनं जर तू घडलंस, म्हणजे सेल्फिश गोष्टी, सेल्फिश मोटिव्ह मनामध्ये आणून तू काही गोष्टी करायला लागल्या, तर जे काही तुझ्या हातातनं घडतं ते पापकर्म, वाईट कर्म घडेल, हे लक्षात घे. त्यामुळे हे विसरू नकोस. आणि मग जर मनासारखं नाही झालं तर मन त्याच्यामध्ये इतकं अडकलेलं असतं की मग भॅ म्हणजे काय? मनाला राग येतो, दुःख होतं, त्याच्यामध्ये द्वेष निर्माण झालेला असतो, अनेक विकार मनाला जडतात असं म्हटलंय. गोंदवलेकर महाराजांनी इतकं सुंदर सांगितलंय. सगळं तर बघायचं नाही आपल्याला, नंतर कधीतरी अभंग बघूयात. पण त्याच्यामध्ये ते असं म्हणतात, शेवटची जर तुम्ही ओळ वाचली तर, आनंदात असावे आळस भय द्वेष दूर त्यागावे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे अस्तेय अंगी जर मानवायचं असेल, नॉन स्टीलिंग, तर त्याच्याबरोबर एक आनंद वृत्ती, एक प्रसन्न वृत्ती मनामध्ये धरून ठेवायला लागते. आणि उत्साहाने, आनंदाने गोष्टी करण्याचा प्रयत्न करायला लागतो. आणि जाणीवपूर्वक आळस, कंटाळा, त्याच्यानंतर उगाचच फिअर, त्याच्यानंतर द्वेष कोणाबद्दलचा तरी, म्हणजे जेलसी कोणाबद्दलची, हे सगळं झटकून टाकायला लागतं. असंच सद्गुरूंनी सांगितलंय. हाची सुबोध गुरूंचा अनुसंधान कधी न चुकवावे. अनुसंधान म्हणजे काय? ईश्वराचं स्मरण कधी चुकवू नये, ईश्वर भावात राहण्याचा प्रयत्न कधी चुकवू नये. मग आता कसे जगलं पाहिजे, म्हणजे हा आम्ही कसा डेव्हलप करू शकतो गुण? तर बघा बरं का, ते ईश्वराला स्मरून कष्ट करावेत. म्हणजे सुरुवात आपण प्रार्थनेने केली पाहिजे. आपण केंद्राची सुरुवात पण इतकी सुंदर
स्वामींच्या स्मरणाने झाली आणि पुढे यदुवीरने इतकी सुंदर प्रार्थना घेतली आणि मग आपण थोडंसं नामस्मरण घेतलं. ते सगळं करून केंद्राची सुरुवात जशी झाली तशी रोज आमच्या दिवसाची सुरुवात झाली पाहिजे ईश्वराला स्मरून. कुठल्याही कार्याची सुरुवात पण आम्ही ईश्वराला स्मरूनच केली पाहिजे. आपल्याला आवडतो गणपती बाप्पा आवडतो, गणपती बाप्पाला नमस्कार करावा. स्वामीजी आवडतात, स्वामीजींना नमस्कार करावा. जे काही असेल स्वामींना सांगून टाकावं. आपल्याला शंकर बाप्पा आवडतो, शंकर बाप्पाला सांगून टाकावं. विष्णू बाप्पा आवडतो, विष्णू बाप्पाला सांगून टाकावं. बाळकृष्ण आवडतो, कृष्ण बाप्पाला सांगून टाकावं. जो कुठला बाप्पा आपल्याला आवडतो सांगून टाकावं, त्याला त्याचं स्मरण करावं आणि जे काय करायचं. खेळायला चाललो, चल रे बाबा कृष्ण बाप्पा माझ्याबरोबर खेळायला, मी चाललो खेळायला, असं म्हणून त्याला सांगून टाकावं आणि मी माझा सुंदर प्रयत्न करीन, 100% दे, कष्ट करीन, हे लक्षात घ्यावं. प्रामाणिकपणे बी ऑनेस्ट अँड वर्क हार्ड फार महत्वाचं आहे. इफ यू जस्ट वर्क हार्ड बट आर नॉट ऑनेस्ट, अस्तेय अंगी बाणवणारच नाही. त्यामुळे तुमच्या मनामध्ये सगळ्या टेंडन्सीज, निगेटिव्ह टेंडन्सीज डेव्हलप व्हायला लागतील आणि मग ध्यान नाम कधीच आपल्याला नीट जमणार नाही. सारखं मन इकडे तिकडे गरगर 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 फिरत राहील. आधीच मन किती त्रास देतं. त्यामुळे कष्ट करून मिळवावं, प्रामाणिकपणे कष्ट करून मिळवावं. म्हणजे मिळालेलं असतं ते कसं आहे की आपण एखादी गोष्ट केली की त्याच्या बदल्यात काही ना काहीतरी फळप्राप्ती असते. अभ्यास केला, परीक्षा दिली, मार्क मिळतात. मग जे काही रिझल्ट आहे किंवा आपल्याला एखादं काम केलं, कोणी नोकरी करत असेल, कोणी अजून इंटर्नशिप करत असेल, कोणी कुठेतरी स्टॉल तुम्ही शाळेमध्ये कधी कधी सेटअप करता, मग ते स्टॉलचं तुम्ही प्रॉडक्ट्स विकता आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला लोक पैसे देतात. पण कष्ट करून स्वकष्टाने स्वखर्चाने व्यवस्थित स्टॉल लावावा. आता जे काही पैसे जर तुम्हाला स्टॉलवरती मिळाले असतील किंवा जे काही फळ प्राप्त होतं ते ईश्वराला नैवेद्य म्हणून अर्पण करावं. किती सूक्ष्म भाग आहे, अवघड पण आहे, पण प्रयत्न केला पाहिजे. आणि मग अर्पण जे केलेलं आहे तोच प्रसाद म्हणून ग्रहण करावा. म्हणजे त्याचा जो काही भाग आपल्याला घ्यायचा आहे तो घ्यावा, आपल्या गरजेपुरता घ्यावा, छान राहावं. काही उगाच कसं तरी राहायचंय, वेड्यासारखं करायचं वगैरे असं काही भाग नाही. छान राहावं, आनंदात राहावं, मस्त राहावं. पण आता जो उरलेला भाग जो आहे आपल्या गरजा पूर्ण झाल्यानंतर तो दान करून टाकावा. आणि प्रसाद घेताना कसं अतिशय नम्रपणे ईश्वराला स्मरण करून ईश्वराचं नामस्मरण करता करता तो प्रसाद अतिशय सात्विक वृत्तीने ग्रहण केला पाहिजे. तर हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे आणि असं करून मग इतर गरजू लोकांमध्ये उरलेला भाग सर्व प्रसाद म्हणून वाटावा आणि हे सर्व छान प्रसन्न मनाने करावं असं सांगितलं आहे. तर अशा पद्धतीने अस्तेय मनामध्ये कल्टिवेट व्हायला मदत होते आणि मन प्रसन्न राहायला पण मदत होते. आणि ह्याच्यामध्ये एक फार मजेशीर भाग आहे, कारण तुकाराम महाराजांचं विशेष केंद्र आहे. तर महाराजांच्या बाबतीत म्हणजे संतांच्या बाबतीत कसं असतं बघा बरं का. तर काय सांगितलंय, चोरी करू नये, दुसऱ्याची गोष्ट त्यांच्या परमिशन शिवाय वापरू नये आणि तिसरं आपल्या गरजा पूर्ण झाल्यानंतर इतर सर्व ज्या काही गोष्टी आहेत ते इतरांना वाटाव्यात, गरजू लोकांना वाटाव्यात असं सांगितलंय. दान. आता त्याच्यामध्ये संतांच्या ठिकाणी तर काय चोरी मारायचा प्रश्नच नाही, इतरांच्या गोष्टी वापरायचाही प्रश्न नाही. तर तुकाराम महाराजांनी ना अनेक व्यवसाय केले होते आणि त्यातला एक मिरचीचा व्यवसाय केला होता आणि ते गरज पण होती. त्यांची पत्नी होती, तिने पण त्यांना सांगितलं होतं की हो काहीतरी करून पोट तर भरलं पाहिजे. मग ते मिरच्या विकायला लागले. मग मिरच्या विकायला लागल्यानंतर ना काय झालं की मिरच्या विकतायत आणि काय एक भाव त्यांनी ठरवला होता, त्या लोक येत होती घेत होती आणि मग त्यांचं कीर्तन सुरू झालं, कारण ईश्वराच्या नामस्मरणात ते करायचंय. मग कीर्तन सुरू झालं, तो कीर्तनामध्ये इतके रंगले की लोक म्हणतात हो तुकाराम बुवा आम्हाला मिरच्या पाहिजे, त्याने घ्या ना. कोणी आलं की अहो नंतर पैसे देतो, बरं द्या ना, अहो मी अख्खं पोतं घेऊन जातो, आता माझ्याकडे पैसे नाहीत, बरं घेऊन जा ना. असं त्यांचं सुरू झालं आणि त्यांच्याकडे काय ना आठवण होती त्यांना फार, म्हणजे खूप लक्षात ठेवलं असं नाही, पण ठीक आहे बाबा हा हे घेऊन गेला देतील, लोक चांगलीच आहेत, लोक काही आपल्याला नुकसान करणार नाही असं म्हणून त्यांनी मिरच्या विकायला सुरुवात केली. आणि असं करत करत सगळ्या मिरच्या बऱ्याच लोकांनी असेच ते घेऊन गेले. आता झालं अशी गंमत की त्यांच्याबरोबर एक विठोबा नावाचा त्यांचा सहचार्य होता, म्हणजे मदत करायला होता तो मुलगा. आता त्यांनी बरोबर सगळं नोंद करून ठेवली आणि नंतर गंमत अशी झाली की या विठोबानी, कोणाला तरी वाटेल की हा विठोबा बाबा तो काय त्याला कळतंय का नाही कळतंय, तो मस्त फक्त हमाली करायला आला होता असं त्याचा चेहऱ्यावरती भाव होता. पण यांनी प्रत्येक घरी जाऊन 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 सगळ्यांकडे जो जो हिशोब होता तो तो व्यवस्थित व्यवहाराच्या दृष्टिकोनातून चुकता केला आणि गरजू लोकांना तर मदत तुकाराम महाराजांनी केलीच होती. पण कीर्तनात बुडालेले तुकाराम महाराज अशा पद्धतीने देव विठोबाच्या म्हणजे विठोबाच विठोबाच्या रूपाने आला आणि त्यांचं सगळं जे काही कर्म होतं तर ईश्वर भावात झालेलं सगळं कर्म होतं ते अतिशय चोख पद्धतीने त्यांनी पार पण पाडायला मदत केली. त्यामुळे यामधनं एक भाव कसा आहे की जर योग्य पद्धतीने इतरांना मदत करण्याच्या
दृष्टिकोनातनं जर उदंड छान कार्य प्रसन्न मनाने केलं तर देव अशा संतांची, अशा साधूंची, अशा सज्जनांची नक्की मदत करतो, यात काही शंका नाही. संत जीवनामध्ये अनंत प्रसंग असे दिसतात. आता आपल्या बाबतीत गंमत काय होते, आपल्या बाबतीत फुल धावपळ होते. गंमत म्हणजे आपल्याकडे एक तर ना छोट्या छोट्या गोष्टी असतात. एखाद्याची पेन्सिल आवडली, ह्याचं पेन आवडलं की अरे येता येईल का, मिळेल का, थोड्या वेळापुरतं तरी, बरं तो नाहीये तर लिहून बघतो. हा सगळ्या मनामध्ये गोष्टी येऊ शकतात, कधी कधी येतात देखील, पण ह्या झटकून टाकल्या पाहिजेत, ह्याच्यामध्ये अडकता कामा नये. पेपरमध्ये एखादा अवघड प्रॉब्लेम आला, सॉल्व्ह करता येत नाहीये की थोडस अरे याला त्याला कोणाला तरी जमलं असेल का, लक्ष जातं. अजिबात करू नये. इतके गोष्टी असतात आपल्याकडे, पण एकही गोष्ट बरेचदा सोडवत नाही. तर आपल्याला पाहिजे तेवढ्याच गोष्टी ठेवल्या पाहिजेत. आणि आधीच जर नवीन कपडे आणले तर आधीची एखादी वस्तू असेल ती सरळ आपण देऊन टाकावी, कोणाला तरी गरजूला देऊन टाकावी आणि मग नवीन वस्तू आण. त्यामुळे हा फार विशेष भाग आहे स्वामी विवेकानंदांच्या जीवनामध्ये. हा तर काय विचारू नका, ते त्या संन्यासी वृत्तीच होते. त्यामुळे सगळ्या असे खूप सुंदर प्रसंग दिसतात. ऑफिस अनेक ठिकाणी असं आपल्याला दिसतं की मित्राची आयडिया छान असते, आपण आपली आयडिया म्हणून खपवतो. ऑफिसमध्ये तर काय विचारू नका, इतकं मोठ्या प्रमाणात चालतं. यांनी काय होतं, यांनी आपलंच मन अस्थिर होतं. मग आता एखादा विचार, तुम्ही कष्ट करा म्हणता, तुम्ही तुमच्या स्वकष्टाने कमवा म्हणता, मग मी खूप कष्ट केले, बरं ईश्वराचं नाम पण घेतलं आणि सगळे कष्ट करून खूप कमवलं, खूप चांगल्या गोष्टी गोष्टी घेतल्या वगैरे आणि भरपूर उपभोग भोगले, तर चालेल का, असं मनात येऊ शकतं. तर आता काय, तुम्ही चित्र बघा फक्त की उपभोग म्हणजे काय, खूप खाल्लं खूप खाल्लं खूप खाल्लं मग झालंच, आडवं स्ट्रेचरवरनं न्यायलाच लागेल. खूप सोशल मीडिया पाहिला 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 पाहिला, मोबाईल मिळाला, काय रील्स पाहिले, हे पाहिलं ते पाहिलं, झालं डोळ्याच्या डॉक्टरकडे असंच घेऊन जायला लागेल. मग काय टीव्ही बघायला लागलं, ओके, थोड्या दिवसांनी मेंदूच्या डॉक्टरकडे घेऊन जायला लागेल. काय होतं या सगळ्यांनी, खूप उपभोग, म्हणजे आपण काय असं करतो असं नाहीये, पण अतिखेळ, कुठलीही गोष्टीचा अतिरेक केला अशा सगळ्या गोष्टींमध्ये, तर काय होतं, तर मनावरती एक प्रकारचं म्हणजे मन अस्थिर होतं, ते गरगर गरगर गर फिरायला लागतं, त्याला ना कधी शांत होत नाही. आणि मग असं म्हणलं की हा आता मी संध्याकाळची प्रार्थना म्हणणार बरं का, पण सगळे डोक्यात टंग 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 टंग, युट्यूबवरचे रील्स, शॉर्ट्स, वॉट एव्हर, इंस्टाग्रामवरचे रील्स सगळे फिरायला लागतात, घर 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 घर. बाप रे, तेवढेच दिसायला लागतात. आणि मग कसलं काय आली आहे धारणा, कसलं आलंय परिग्रह, कसले आलंय शांतपणा, कसलं आलंय असते, नथिंग डुईंग, माइंड इज गोईंग अँड स्पिनिंग लाईक अ टॉप, बोगऱ्यासारखं असं व्हायला लागतं. मग काय होतं, शांतता, समाधान, आनंद, पावित्र्य, प्रसन्नता, हे सगळे जे दैवी गुण आहेत ते आपल्यापासून लांब पळून जातात. तर थोडक्यात स्वामींनी असं म्हणलंय, फार सुंदर, हे असते बघतो आपण की देणं हा देवाचा धर्म आहे असं म्हटलंय. म्हणजे देव, याचा अर्थ एक प्रकारे देणं, तो देत असतो देत असतो. पण तो केव्हा देतो, जेव्हा देण्याची साधर्म्य, म्हणजे काय, आपण जर देण्याची वृत्ती आपल्या अंगी बाणवली, कोणाचं तरी घ्यायचा प्रश्नच नाहीये, उलट आपल्याला जे सगळं शक्य आहे ते आपण मुक्त हस्ताने, म्हणजे अतिशय प्रसन्न मनाने, आनंदाने, जमेल तेव्हा जमेल तसं आपण इतरांना मदत करण्याचा प्रयत्न करावा आणि त्याच्या बदल्यात कुठलीही अपेक्षा ठेवू नये. असं जर आपल्या मनाला आपण डेव्हलप केलं तर त्यामधनं निश्चितच देवाशी एकरूपता आपलं चित्त साधेल. अनेक सुंदर फोटोज आहेत की ज्या ज्या ठिकाणी कृष्ण बाप्पांनी सर्वांना मदत केली आहे, पण त्यामधली सुरुवात कुठनं झाली आहे, तर अर्जुनानी मनापासनं जो शरण आलेला आहे कृष्ण बाप्पाला आणि कर्मयोग समजून घेऊन युद्धाला तो शेवटी उभा राहिलेला आहे, तिथपासनं मग तू तुझं कर्तव्य कर्म योग्य पद्धतीने कर, मनामध्ये हे अस्तय विकसित कर आणि देण्याची वृत्ती विकसित कर, आणि त्यामधनं ईश्वर तुझी नक्की काळजी घेईल, असं देवानी सांगून ठेवलंय. तिकडनं आपण, हा सुंदर भाग आहे, हळूहळू बघत जाऊ सगळं. तर तिकडनं आपण आपल्या उपासनेकडे वळूयात. उपासना सर्वांनी आता छान ताड बसायचं, सर्वांना माहिती आहे की आपण उपासना करताना आसन कसं घातलं पाहिजे. तुम्ही खुर्चीवर बसले असाल तर पाय खाली ठेवावेत, शक्यतो टेकतील असं बघावं, नाही टेकले ठीक आहे अशा दिवस, पण खांदे ताठ, पाठ थोडीशी सरळ. नित्य उपासनेच्या भागामध्ये आपण गायत्री मंत्र आपण 3दा म्हणणार आहोत, त्रिपदा गायत्री मंत्र मी म्हणीन, माझ्या बरोबरच आपापल्या ठिकाणी म्हणायचं. त्यानंतर आपण 3दा दीर्घ ओंकार म्हणणार आहोत. आता दीर्घ ओंकारामध्ये ऑनलाईन काय होतं ना, ओम हा पूर्ण ऐकू येणार नाही कदाचित, तर एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि अकार प्रधान ओंकार करायचा,
ओ हा मोठा ठेवायचा आणि तुमचा तुमचा श्वास सहज जितका वेळ टिकेल तेवढ्या वेळ ओंकार चालू ठेवायचा. असा श्वास ओढून परत आणायचा, एकदा ओम थांबवून परत ओम सुरू करायचा, असं काही करायचं नाही. आणि मग असं तीनदा दीर्घ ओंकार करणार आणि मग तसंच आपण ओंकार ध्यान करणार आहोत. ओंकार ध्यानामध्ये भ्रूमध्याच्या ठिकाणी मस्तकामध्ये लक्ष केंद्रित करायचं. श्वास जो आपला चालू असतो तो श्वास घेताना ओम, श्वास सोडताना ओम हा नाममंत्र घ्यायचा. ओम असं मनामध्ये जेव्हा शब्द व्यक्त होतो तेव्हा जो मनामध्ये भाव येतो तोच ईश्वर भाव, त्याला धारण करायचं. धारण काय म्हणजे मनामध्ये तो ग्रहण करायचा, स्थिर धरण्याचा प्रयत्न करायचा आणि भ्रूमध्याच्या ठिकाणी ओंकार अशा नाममंत्रासहित त्याचा भाव मनामध्ये धरून, इथे आपल्याला इंटलेक्ट वापरायला लागतो कारण मन इकडे तिकडे पळतो, पण त्याला खेचून आणून या ठिकाणी स्थिर करायला लागतं. आणि असं थोड्या वेळच आपण शांत बसणार आहोत आणि मग ध्यानाची सांगता करूया. ठीक आहे. तर आता सर्वांनी डोळे मिटायचे. त्रिपदा गायत्री मंत्राने आपण सुरुवात करूया. ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम दीर्घ श्वास घ्यायचा आहे. 3 वेळा आपण दीर्घ ओंकार करणार आहोत. एकत्रित करायचं आहे. ओम ओम
हरि ओम। हरि ओम। हरि ओम। एकदा दीर्घ श्वास घ्या, एक दीर्घ ओंकार करा. ओम. मी नाव सांगतो, निरंजन माझ्या मागे दिशे. ओम राम कृष्ण हरी. 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 हरि ओम.